तिला सांगू नका आपण चिडेल खोटं बोलायचं म्हणून. बघ बाई आली मी आत. या वच्ची मावशी, मी तुम्हाला फोनच करणार होतो. पाडवा आहे ना, वच्ची मावशी येणार हो की नाही वच्ची मावशी? आणि दरवर्षी येतात हो जानकी वहिनींच्या पाया पडायला त्या. बाळू, वच्ची मावशी आल्याबरोबर कंठ फुटला तुला. नाही पण वच्ची मावशी, एक छोटासा प्रॉब्लेम आहे की ह्या वर्षी ना वहिनी नाहीये तिथे, शिरखेडला गेलेत ना. त्यामुळे मोठी बहीण म्हणून हातात ठेवायला कोणीच नाही तुमच्या काही. तिचीच जागा घ्यायला आले मी. हो का? हा, ए मुलांनो या इकडे, चला नमस्कार करा मावशीला. या चला चला. सुखी राहा बाळानो. अगं बाई ग, माझ्या लाडाच्या जाईच्या कळ्या. एक माझी भाची आणि एक माझी सून. ए बाळानो, तुमच्यासाठी मी काहीतरी आणलंय. घे, जोडवी आणली, जोडवी. हे बरोबर नाही. का? अरे आम्ही दोघं आहोत तिथे. माझा तर पहिला पाडवा आहे. आणि वच्ची मावशी, आम्ही दोघे आहोत म्हणून तुमच्या या 2 लेकी आहेत बरं का. हा, तुम्हाला काय देणार मी? ए दिला ना रे, बडा भरभरून आशीर्वाद दिला ना मी तुम्हाला. हा, ललितासाठी मी एक काहीतरी आणलेलं आहे. आणि नुसतं ललितासाठीच नाही, भाऊजी तुमच्यासाठी सुद्धा आणलंय. पण एक अट आहे माझी. तुम्हा दोघांना नमस्कार करावा लागेल मला. मोठी आहे ना मी तुमच्यापेक्षा. तुम्ही गिफ्ट देणार का मला? नको, तुमचं गिफ्ट नको, नमस्कार करणं तर त्याहून नको. बघ बाई, दादा विचार करा. असं गिफ्ट आहे जे बघून ना आनंदाच्या उकळ्या फुटणार आहेत तुला. बघ, दाखवतेस तू. हे बघ गिफ्ट. वच्ची मावशींच्या हातात कुठलाही पुरावा सापडायला नको. पिशवी. अरे ही पिशवी मस्त डिझायनर आहे. हा, हो, डिझायनर पिशवी आहे. त्या डिझायनर पिशवीची डिझाईन बघून तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचं डिझाईन बी घडलं बघ. करताय ना नमस्कार? हो हो, करणार ना. बस. नमस्कार करायला पाहिजे. पाडवा आहेत, मोठ्या आहेत त्या. शाबास. घे. आई पिशवीत काय बघ ना. अरे काय असणार आहे? काही नसेल. आई काहीतरी स्पेशल असेल नक्की, बघू ना. नाही अरे, मी बघतो. अरे बघू ना काय आणले वच्ची मावशीने. हा,
अरे काय आहे सांग ना. वच्ची मावशींनी आईचे आवडते पेढे आणलेत. आईला आवडतात ते. बघा वच्ची मावशींचं किती प्रेम आहे आईवर बघा. हा? चला आता तोंड गोड करूया. सुरुवात वच्ची मावशींपासून घ्या. ए मला कशाला पेढे देतोस? तुझ्या आईला भर. तिचं तोंड बघ कसं कडू झालंय. दे तिला. घे, 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 घे. दादा दादा पेढा या बाबा. हे घ्या पेढा. आज वर्षाचा पहिला दिवस. आजपासूनच हिशोब लिहायला घेते. म्हणजे कसं दर महिन्याला किती पैसे घरात आले आणि किती खर्च झाला ना ते कळेल. आज 1.5 लिटर दूध जास्त घेतलं शेवयांची खीर करायची म्हणून. त्याचे झाले 46 रुपये. अरे बापरे, जेवणाची वेळ झाली अजून आई बाबा कसे आले नाही? वच्ची आत्या कुठल्या देवळात घेऊन गेल्यात देव जाणे. वच्ची मावशी, घरी केला तेवढा तमाशा पुरे नव्हता का इथे बोलवले ते? आधीच उन्हाने डोकं तापलंय. मला जे काय बोलायचं ना ते बोलून टाका पटकन. आम्हाला जाऊ दे शांतपणे. बोलायचं नाही मला तुमच्याशी. जाब विचारायचं तुम्हा दोघांना. आणि मी जे विचारणार आहे ना त्यामुळे तुम्ही शांतपणे घरीच जाऊ शकणार नाही. ते आलंच होतं लक्षात माझ्या. पिशवी बघितली ना तेव्हाच. पण एकासारखी दुसरी पिशवी असू शकत नाही का? निर्लज्जेस. एका पिशवीसारखी दुसरी पिशवी असू शकते पण तुझ्यासारखी बाई शोधून सापडणार नाही. अगं बयो, ती पिशवी मला कुठल्या झाडीत सापडली, त्यात कुठले दागिने होते दाखवू तुम्हाला? काय म्हणायचंय तुम्हाला? हळू. नेहमी सांगते तेच. नील स्वानंदीला त्रास द्यायचा नाही. तुम्हा दोघांचं पितळ मी उघडं पाडले मुलांसमोर. तेव्हा शांत राहायचं.
मेहरबानी समजायची माझी, आणि मुलं ठेवतील त्या परिस्थितीत राहायचं. ते सांगणारा तुम्ही कोण आहात? मीच सांगू शकते ग, हे मीच सांगू शकते तुला. कारण माझ्या ताईचे दागिने तू चोरलेस हे फक्त मला माहितीये. त्या ठिकाणी खोटे दागिने ठेवले हे फक्त मलाच माहितीये. त्या खोट्या दागिन्यांचा खोट्या चोरीचा बना उभा केला हे फक्त मलाच माहितीये. आणि शिरखेडच्या वाड्यावर तुम्हाला दोघांना यायची बंदी आहे हे सुद्धा फक्त मलाच माहितीये. बोला बोला, थांबलात कशाला? आता घाबरत नाही मी तुमच्या पोकळ धमक्यांना. लक्षात ठेवा वच्ची मावशी, याचा एकही पुरावा तुमच्याकडे नाहीये. भाऊजी, ती पोकळ धमकी नाहीये. वच्ची जे बोलते ना ते करून दाखवते. त्या चोरांचा पत्ता मला माहितीये. त्या चोरांना जर इथे आणून उभं केलं, त्यांना बोलतं कसं करायचं हे मला माहितीये. आणि ते काय बोलतील हे मला माहितीये. फक्त माहित नाही ते नीलला. कळलं? तेव्हा तुम्ही दोघांनी घाबरून राहायचं. मला घरात शांती ठेवायची. ते चोर आणि ते दागिने तुमच्या समोर आणून उभे केले तर काय होईल याची फक्त कल्पना करा. तुर्तास मी मंदिरात जाते, बघा तुम्हाला जमलं तर या. कारण शांती तिथेच मिळते. तुझं म्हणणं मला कळतंय स्वानंदी. मला बोनस मिळालेले 10 लाख रुपये आणि आपल्या दोघांचे सेव्हिंग्स मिळून आपल्याला नवीन घर बुक करता येईल, बरोबर आहे. पण त्यासाठी आपण आजच्या गरजांकडे दुर्लक्ष नाही करू शकत. अहो, पण आजच्या गरजांपेक्षा स्वतःचं घर असणं जास्त महत्वाचं नाहीये का? माझ्यावर प्लीज विश्वास ठेव ना. सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, पण आजच्या गरजा पूर्ण झाल्यावर. कारण या गरजांकडे मी आईची इच्छा म्हणून बघतो. म्हणजे स्वानंदी, आईला काही हवंय तर ती माझ्याकडेच मागणार ना, आणि मीच ते दिलं पाहिजे. कारण निरंजन दादा आता त्या पोझिशन मध्ये नाहीये, कळतंय? अहो, मला तसं नव्हतं म्हणायचं. माझ्या जागी येऊन तू विचार कर स्वानंदी. त्या दिवशी जुन्या घरातल्या वस्तूंची आठवण येऊन आईच्या डोळ्यात पाणी होतं ते बघून मला पाण्यात पडल्यासारखं वाटलं. माझ्या आई वडिलांना काहीतरी हवंय तर ते मी दिलं पाहिजे ना. माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये जास्तीचे येऊन पडलेत. त्यांना काहीतरी हवंय तर त्यांना मी काय सांगायचं? मी ते पैसे खर्च करू शकणार नाही, तुमच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही, कारण मला नवीन घर घ्यायचंय असं सांगू मी त्यांना? हो, पण घर आपल्या सगळ्यांसाठीच घ्यायचंय ना. मग त्या वस्तूही आपण सगळेच वापरणार आहोत ना. ह्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. काय करायचं कळत नाही. माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. अशी शांत नको बसूस तू प्लीज. माझा विश्वास आहे तुमच्यावर. थँक्यू सो मच. हाच विश्वास हवाय मला. चल, मी आता ऑफिसला जाऊन येतो. बँगलोरून आल्यापासून गेलोच नाही मी ऑफिसला, फक्त घराच्या कामानिमित्त गेलो होतो. 2 तास तरी जाऊन यायला पाहिजे. आई बाबा आले देवळातून की त्यांना सांग, म्हणजे आईला सांग की रेडी राहा, संध्याकाळी मी तिला घेऊन जाईन शॉपिंगसाठी. चालेल. चल. मोबाईल. डबल डोर फ्रिज, सोफा सेट, म्युझिक सिस्टम, डायनिंग टेबल, रॉकिंग चेअर. केवढी मोठी लिस्ट आहे. डबल डोर फ्रिज 1.5 लाख. बापरे. आईंना काय सांगायला गेले तर ह्यांना राग येईल. टाळू हा खर्च.
स्वानंदी ताई, नर्सरीत डबा पोचून येतो. हो. एक मिनिट बाळू दादा, मी डबा पोचवते नर्सरी. तुम्ही? हो. हे कपडे घ्या, धुवायला टाका आणि आई बाबांना सांगा की मी नर्सरीत गेले. हा, मी पोचवते डबा. बर. चला, घरी सगळे वाट बघत असतील, कधी मिळणारे रिक्षा. वाट बघणाऱ्यांना काही उत्तर देता येईल आपल्याला. वच्ची मावशीने आज जी काही वाट लावली ना, त्यासाठी आता सध्या तरी माझ्याकडे काही तोड नाही. हो ना, आपल्याला त्रास द्यायचा असं पूर्णपणे ठरूनच घराबाहेर काढलं. म्हणून तर घराखाली गाडी होती, ड्रायव्हर उभा होता, तरी बसने धक्के खात इथपर्यंत आणलं आपल्याला. झालं ते एक अर्थी बरंच झालेलं आहे. तिथं आपण देवळात गेलो नव्हतो, हे ड्रायव्हरकडनं बाळू आणि बाळूकडनं सगळ्या घरात कळलं असतं. हो, पण मग आता काय करायचं? आग्र्याचं म्हणजे रिक्षा मिळते का बघा. काय इथे नाही मिळणार. मला वाटतं थोडंसं चालत जायलाच लागेल पुढे. वर्षाची सुरुवातच अगदी घाणेरडी झालेली आहे. पायाखाली आज आणि डोक्यावर अंगार अशी परिस्थिती आहे. सगळं वर्ष असंच जाणार आहे असं वाटतंय मला आता. सत्य आहे बाई ग, भलते व्हायला सत्य म्हणू नकोस, कारण नंतर ते सत्य होतं. आपण समोर काय वाढवून ठेवलं ते बघताय ना. काय करायचं काही कळत नाही. नको त्या गोष्टी वच्ची मावशींना कळल्या, त्यामुळे सतत नाक मुठीत धरून त्यांच्या समोर वागायला लागणार आहे. मला वाटलं तर घर सुटलं, वच्ची मावशी पण गेल्या आता आयुष्यात ना. असलं काय चिटकिणीसारख्या मागे असतात. रिक्षा, ए रिक्षा थांबव, आलो. ए रिक्षा रुको. बाळू, आण बाबा चहा आता. किती वेळ ना असं पाहुण्यांना ताट कळत ठेवायचं. नाही, त्यांनाही कामं असतील, निघायचं असेल ना. नाही, आम्ही स्वानंदीला भेटूनच जाऊ, म्हणजे पहिला पाडवा आहे ना आता. येईलच आता. हो, आणि म्हणाला 2-2 सुना असतात घरात, पण वेळेला एकही हजर नसते. नोकराकरवी चहा द्यायला लागतो व्याना. बरोबर वाटतं का? घ्या ना. नाही, पण अशी गेलीये कुठे ती? काय रे, माहिती का कुठे गेले? नाही आई, पण वहिनी आहे तिच्या बरोबर, येईल ती लवकर. याला माहिती असेल. काय निरंजन? नाही, मलाही काही माहित नाही. म्हणजे त्यांच्या नवऱ्यांनाच माहित नाही की कुठे गेलेत बायका, तर सासूची काय कथा. नाही हो, तसं कसं? तिने तुम्हाला नुसतं सांगून नाही, विचारून जायला पाहिजे. आणि आमची स्वानंदी तशी नाहीये हो. म्हणजे कुठेही जायचं असलं तर घरात सगळ्यांना सांगून जायची सवय आहे तिला. हो आजी, पण लग्न झाल्यानंतर मुली बदलतात नाही का. आता संपदाचं असं होईल कुठे वाटलं होतं आपल्याला. लग्नाला 2 महिने झाले तर आली ना कायमची घरी. अंजली, फोन कर स्वानंदीला. आई नाही, येईलच ती, हायपर होऊ नका, येईल. हो ना, गेले चौघे. ते जाणार कुठे आहे? फक्त मला एवढंच म्हणायचं की जाताना विचारून जायला हवं होतं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमची ललिता शिस्तीच्या बाबतीत जरा जास्तच कडक आहे. नाही हो, वाईट काय वाटून घ्यायचं, शिस्त हवीच ना. हा, आणि आता या बोलतायत त्यांना, पण उद्या याच सुनांचं कौतुक करतील. त्यांचा हक्कच आहे. हळू आणा दादा. आणताय ना? आई, आजी, तुम्ही कधी आलात? बरं झालं तुम्ही आलात. एक मिनिट दादा, आरामात. हळू 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 आरामात. हळू 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 हळू. काय ग, काय हे? आई फ्रीज आणलाय. सरप्राईज.
तुमच्यासाठी नवीन वर्षाची भेट. एवढ्या लहान फ्रीजनी काही भातुकरी खेळायची का आपल्याला? निलिमा, तुम्हाला दोघींना विचारून नाही जाता येत का? तुलाही वारं लागलं हिचं?